काका पूर्ण सामान दिले ना बरोबर? चिठ्ठीत जेवढा जेवढा सामान होता तेवढा सगळं सामान दिलं तरी? हा, मोजू मोजू टाकलं थैल्यामध्ये. विश्वास नसेल तर काढून मोजून घे अजून. नाही नाही काका, विश्वास आहे. हा, गोष्ट सुरू होत्या की नाही तर म्हटलं हो ते एकाच सामान चुकला बिकला असेल तर. नाही मग थैल्यामध्ये टाकताना मोजलो ना सामान. चिठ्ठीमध्ये किती लिस्ट आहे आणि सामान किती आहेत मोजलो, मोजूनच टाकलो. ठीक आहे ना काका मग. अरे बाबूराव, बोला ना काका. काहून यावर्षी महाप्रसाद आहे की नाही शिवरात्रीची? काही समजून नाही राहिला. बाबा, महाप्रसाद आहे नाही तर का काका? आता 2-3 दिवस झाला तरी घरीच आहोत. कामावरून सुट्टी घेतलं. सगळे आजूबाजूचे गाव झाले ना वर्गणी वगैरे जमा करून. आजूबाजूच्या गावची वर्गणी जमा केले ना. गावची झाली ना. काहून इकडे आले नाही का तुमच्या घरी? नाही ना, म्हणूनच तर म्हणून राहिलो, कोणीच तर नाही आले. कोण गावची वर्गणी कोण घेत होते? गावची वर्गणी हा देवदास आणि हा आपला झाबरू, दोघे जण घेत होते गावची वर्गणी. अरे आलेच नाही इकडे आमच्या घराकडे वर्गणी घ्यासाठी. नाही ना काका, असं कसं होईल? सगळ्या गावची वर्गणी जमा करून झाली आणि तुम्ही म्हणता की आलेच नाही म्हणा. आता तुला खरं नाही वाटत तर तू विचारूनच घे. बाबूराव भाऊ, तुम्ही इथं, आम्ही आता घराकडे जात होतो तुमच्या. हा झाबरूच तर आला इथं. विचार बरं आता. बाबूराव, विचार ह्या झाबरूला. का झाला? मी का केलो बाबा? मला का विचार करून राहिले काकाजी? का झालं बाबूराव भाऊ? झाबरू, हे गावातली वर्गणी कोणी जमा केला महाशिवरात्रीची? मी अजून देवदास भाऊ. का म्हणता? अरे काका म्हणून राहिले आमच्या घरी कोणीच नाही आले म्हणत आहेत वर्गणी मागायसाठी म्हणून. हा बरोबर आहे ना, घरीच नव्हते. नाही आम्ही आलो होतो, नाही तर का घरीच नव्हते, ताला लावला होता. कधी आले होते तुम्ही? कपडे घ्यायसाठी गेले होते ना तुम्ही नागपूरला त्या दिवशी. असं हा बरोबर आहे. तर मग नंतर यायला पाहिजेत होतं ना, मिळालं नाही तर. नाही काकाजी, आम्ही डबल नाही जात. आता ज्यांनी नाही दिलं ते तिथं मंदिरामध्ये आणून देतील, वर्गणी आणून देतील आणि जो द्यायचा आहे तो देतील. असं म्हणजे डबल यायचंच नाही का? का काकाजी, तोच काम करून का आम्ही? एवढ्या गावाची वर्गणी आम्ही दोघेच जण जमा केला. नारायणला बोललो तर त्या दिवशी कपडे घ्यायला जातो म्हणे. त्याच्या आधी तो आपल्या कुठं बाबा डेकोरेशनवरच गेला होता, त्याची तारीख होती तर. अरे तर आता घेऊन जा ना, आलास तर. नाही काका, आता घेऊन नाही जात मी. आता पावतीची बुक नाही आहे माझ्याजवळ, काही नाही आहे. सगळा हिशोब द्यावा लागते ना काका. उद्या जर पुकारला नाव तर तुमचं नाव नाही आलं तर मग मलाच म्हणाल ना. म्हणून तुम्ही पैसे देता तर पावती पण तुम्हाला मिळायला पाहिजे. तुम्ही येणार नाही का काका टेकडीवर तिकडे? शिव मंदिरात येणार नाही? दरवर्षी तिथं शिवजीच्या मंदिरमध्ये चांगला कार्यक्रम होते, महाप्रसाद होते. येणार नाही का? अरे बाबा, येईन नाही तर का. तर काका उद्या ना दुकान बंद, उद्या सकाळपासून याचा. हो. आणि वर्गणी तिथंच आणून घ्याल. तुम्हाला जे द्यायची आहे ते तिथं सोबतच पावती मिळून जाईल. ठीक आहे बाबा, ठीक आहे. चल ना तर झाबरू बाबा, तू म्हणत होता ना घरी येतो म्हणा. हो चला. काकाजी, काकू आहेत का घरी? हो आहे ना. एक नमक पाकिट द्या बरं. अरे शांताबाई, का घ्यायला आली? काही नाही काकू, काही घ्यासाठी नाही आली मी. मंजुळा, तुझ्याकडेच आल्या शांताबाई. हो का? मग इथंच काऊन उभी आहे तर शांता? आतमध्ये काऊन नाही आली? आताच आली काकू मी, आताच आली. बस काकाजींना विचारले की काकू घरी आहेत का म्हणून. हो म्हणाले आणि तेवढ्यातच तुम्ही आले. आज लवकर आले वाटते वावरातून. नाही हो शांता, आज वावरात गेलीच नाही मी. घरीच कामं झाले, सडा सारवण. आता पूजा वगैरे करायची आहे तर स्वयंपाक मांडावा लागला. बाबा काकू, आजच पूजा करता का? उद्याची आहे ना महाशिवरात्री. हो, एका दिवसाच्या आधीच करतो आम्ही पूजा. आमच्या इथं एका दिवसाच्या आधीच करतात, आधीपासून. हो बरोबर आहे, कोणाकोणाच्या इथं करतात म्हणा. ते महादेवाला वगैरे जातात तर एका दिवसाच्या आधीच 5 पावल्या वगैरे करतात. तशासारखं असेल नाही तुमच्या? हो, आता आधीपासूनच आहे, रूढी परंपरा चालू. माझी सासू आधीच करत होती, आता मी करते. चला बापा, तुमचा स्वयंपाक बिंपाकही होऊन गेला. मी ना हे पेढे द्यासाठी आली होती. कशाचे पेढे शांता? माझी ननद आहे ना राधाताई, त्यांना मुलगी झाली. आता सगळ्यांच्या घरी नेऊन दिली तर तुमच्याच घर राहिला होता, तर म्हटलं आता देऊन देते. अरे वा, राधाला मुलगी झाली का? बढिया. पण शांता, आता एवढ्या वर्षाच्या नंतर झाला तर मुलगा व्हायला पाहिजेच होता, नाही का? का काकू, मुलगा ना मुलगी आता काहीच हो. मुलगी झाली तरी खूप आनंद आहे बाबा आमच्या घरी. मलाही 2 मुलंच आहेत. ओहो, तुला मुलं आहेत पण तुझ्या नंदेला किती वर्षाच्या नंतर? 10-12 वर्षाच्या नंतर झाला. आता मुलगा झाला असता तर चांगला झाला असता. नाही काकू, तसं तर त्यांना त्या राधाताईला आणि त्या भाऊंना ना मुलगीच पाहिजेत होती. ते म्हणतही होते मुलगी झाल्या पाहिजे म्हणून. असं का? म्हणजे त्यांची इच्छा होती मुलगीच व्हायला पाहिजे म्हणून. हो, तिच्या जाऊलाही काहीतरी मुलगीच तर आहे ना. आहे, तिच्या जाऊलाही आहे ना, मुलगी आहे. मंजुळा, काऊन मुलगी का देते ना मुलगा का देते? शांताबाईनं पेढे आणून दिला, पेढे घ्यायच्या ठेवली ना, तिथं मुलगी झाल्या, मुलगा झाला असता तर बरं झाला असता. अशी तशी बोलून राहिली. तुला काही अक्कल आहे का नाही?
शांता राग आला का बाबा बोलले तर? नाही नाही काकू, मला कशाला राग येईल. आता सगळ्यांचे विचार वेगवेगळे राहतात. अशीच म्हणून दिली बापा, माझ्या मनात आलं तर. पण आनंद झाला बापा, मुलगी झाली म्हणली तर. दे आण पेढे आण. हो हो. शांता झाला का स्वयंपाक? खूप भूक लागली बापा. नाही हो, कुठं स्वयंपाक झाला. बाबा का केली तू? मी वावरातून येऊन गेलो, दवाखान्यातून आल्यावर अंग पाय धुवून वावरात गेलो, मी वावरातून येऊन गेलो आणि तू घरी होती तरी स्वयंपाक नाही झाला तुझ्या? घरी नव्हती ना मी. का गोष्ट करते? घरी नव्हती म्हणते. घरी नव्हती तर कुठं फिरायला गेली होती का? उठ बाबा, फिरायला नाही गेली होती. तुम्ही गेले मग मी आंघोळगी केली, कपडे की धुधा केली आणि म्हटली ते पेढे होते ना, तुम्ही घेतले अर्धा किलो आणि भाऊंनी पण दिला होता अर्धा किलो घेऊन. मी म्हटले उद्या कधी नेऊन देईन, आणि ताजे ताजे वाटप केला तर चवही चांगली लागते पेढ्यांची. सोनूला म्हटली नेऊन दे रे बापू, तर सोनू म्हणते हट मी नाही नेऊन देत म्हणते. पोराला ना लाज वाटते कोणाच्याही घरी काही नेऊन दे म्हटलं की. घरचे कामं करते बरोबर, पण काही नेऊन द्या म्हटलं की मी नाही म्हणते. दोघेही मुलं तसेच आहेत. तर म्हटली नेऊन देते, सगळ्याच्या घरी दिली 4-4 पेढे. बस आत्ताच आली ना, बस पायावर पाणी टाकली ना, इकडे चालली तर तुम्ही चाल्या. का बापा शांता, तुझ्याही काही समजत नाही. भूक लागली एक तर माणसाला, एकच वेळचा जेवलाय. आता दवाखान्यातून आल्यानंतर जेवण करा म्हटले तुम्हाला थोडासा, तर तुम्ही नाही म्हणाले. होता ना भात भाजी, कम नाही जेवण केले? मग अशी जेवलो असतो तर मग आता रात्री का जेवलो असतो? बनव आता, पटकन बनव. हो हो बनवते, बस अर्धा तास द्या मला. अर्धा तासात स्वयंपाक तयार. बनव पटकन, येतो मी. आता कुठे चालले तुम्ही? येतो बस 15 मिनिटात येतो. घरी राहीन तर भूक 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 लागेल. येतो मी पटकन. जा मित्रांसोबत भेटायला जात असणार. अरे इंदू का झालं जी, कशाला आवाज मारून राहिले? चहा तर दिली ना तुम्हाला. काही काम असेल म्हणूनच बोलवत आहो ना. जाऊ का मी असंच जाऊ का? मग बोंबलशील नको. गेले तर सांगितले नाही, सांगून नाही जात. काय झालं? हातातलं काम टाकून यावं लागते. आवाज मारतात कसे तर. का झालं तुला आज सणाच्या दिवशी? का झालं? चिडचिड काऊन करून राहिले? आधी शांत हो आधी. श्वास घे, चांगला गहरा श्वास घे बरं 2-3 वेळा. अहो नाही ना, नाही चिडचिड करत. लेट उठली ना त्याच्यामुळे. कामं नाही झाले म्हणून असं वाटून राहिला. एक तर कामं नाही झाले, लेट उठली तर, आणि तुम्ही आवाज देऊन राहिले. आता पोचा लावता लावता यावं लागला. घरही एवढा मोठा आहे, झाडझूड पोचा लावायलाच 1-1.5 तास जाते. अरे तर त्या रजनीला काऊन नाही बोलवली? सणाच्या दिवशी बोलवत होती ना, आता काऊन नाही बोलवली? हो, ते रजनी येते का जी? तिच्या घरचे कामं नाही राहत का? येईल का आपल्या घरचे कामं आटोपून येईल 10-11 वाजे. तेव्हापर्यंत का ठेवू का पोचा लावायसाठी? मी का म्हणतो इंदू, शांत दिमाग ठेव. महाशिवरात्रीचा दिवस आहे आजचा. दिमाग शांत ठेव. मनामध्ये शंकर भगवानाचा जप कर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशी चिडचिड नको करू. नाही करत. बोला ना, का कशासाठी बोलवले? मी जातो म्हटलं तिकडे शिव मंदिराकडे. आता तिकडे आज सायंकाळी महाप्रसाद वगैरे आहे ना, आता पूजन वगैरे आहे, तर थोडा बघतो. नाही तर म्हणतील की सरपंच भाऊ आलाच नाही म्हणून. हो जा, पण मी का म्हणते 11-11:30 वाजे वापस या. पूजा करायची आहे ना घरची महादेवाची पूजा करायची नाही आहे का? करून घेशील ना तू? तुमच्या असंच राहते दरवर्षीच्या. करून घेशील ना तू म्हणता, मग चिडते तर मग चिडते करता. ते काही नाही, जा तुम्ही आता आणि या वापस मग 11:30 वाजे. तोपर्यंत मी पूर्ण तयार करून ठेवते. बघतो बापा. अहो बघतो नाही, आणि मी फोनही नाही करणार. या म्हणजे या. मग मलाही यावं लागेल ना तिकडे. आता जा, थोडासा बघून घ्या वाटल्यास. आणि 11 वाजले की निघून जाल तिथून. इंदू एक फोन करून टाकशील, लक्षात नाही राहणार माझ्या. बघा आले ना अजून, त्याच वळणावर आले. एक फोन करून टाकशील म्हणतात. ठीक आहे, लावीन फोन लावता बरोबर याल. पण हो येईन, गाडीनेच जाता. हो माधुरीचे बाबा, थांबा. आता का झाला? आता चिडत होती माझ्यावर, आता थांबा काऊन करून राहिली? फ्रीज मध्ये पेढा ठेवला आहे, खाऊन घ्या ना. तुमच्या हिस्सेचा पेढा ठेवला आहे फ्रीज मध्ये. कुठून पेढे आणली तू? काल संध्याकाळी शांतताई आल्या होत्या, पेढे आणून दिला. शांता वहिनीनं पेढे आणून दिला? कशाबद्दल? राधाताईला मुलगी झाली ना म्हणून. अरे वा, मुलगी झाली का? कधी झाली मुलगी? कालच झाली डिलिव्हरी. तर शांतताईनं काल सायंकाळी आणून दिला मग पेढे. मी खाल्ली बा. तुमच्या हिस्सेचा आहे, फ्रीज मध्ये ठेवली. आल्यानंतर देईन म्हटली तुम्हाला रात्री. मग लक्षातच नाही, तुम्ही आले ना मग जेवणाचा ताटच बनवली. आता पटकन लक्षात आला. राहू दे इंदू, आता राहू दे. चहा वगैरे पेलो ना, आता नाही. आता चहा पेलो, आता गोड नाही खात. का राहू दे म्हणता? खराब नाही होईल का मग? मग खाईन ना, मग दुपारी येईन ना घरी 11 वाजे, तेव्हा खाईन. तेव्हा मग जेवायचा राहील. मग का पेढा खाणार का तुम्ही? ते काही नाही, आताच खाऊन घ्या. तुमची ना सवय मोठी खराब आहे, जेव्हा काही दिलं तेव्हा नाही करता. ठीक आहे, दे आण. आता इकडे आणून देऊ का? चला ना आता तिकडे. मी पोचा लावत आहे, घेऊन फ्रीज मधून खाऊन घ्या. ठीक आहे बाबा, घेतो मीच. हॅलो. हा बोल ना शांता, आवाज येत आहे ना. झाला म्हटलं स्वयंपाक. या ना लवकर, पूजा करायची आहे नाही का? सांगितली होती तरी 10-10:30 वाजे येऊन जाल म्हणून.
हो हो येतो येतो. बस 5 मिनिटात निघतो. तू सगळं रेडी करून ठेव. रेडीच आहे सगळा, म्हणूनच तर फोन केले ना. आणि पोरण नाही येणार. तिघे नगे चालले गेले तिकडे शिवमंदिराकडे. या पूजा करून घ्या, जेवण करून घ्या ना, मग जा वाटल्यास. मग राहा सायंकाळपर्यंत तिकडे. हो ना, आलो ना. ऐकून राहिल्या का? सोनू ना विशालला पण आणा. हो 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 आणतो. अरे झाबरू, हे पाल तिकडे लाव ना, इकडे कुठं मधातच लावून राहिला. ऐकतो म्हणतात ना, तिकडे बोलून राहिले. यांच्याही काही समजत नाही. ठीक आहे शांता, ठेव फोन. हो फोन ठेवते, पण तुम्ही लवकर या. बस निघतोच आता, निघतो म्हटलं तरी. ठीक आहे. बोलली होती की लवकर याल, 10 वाजले की याल म्हणून. नाही ऐकत बापा हे. ताई ये ना कुंता, ये इकडे समोरच आहे ये. कुंता, तुझ्या होऊ नाही गेल्या का? तिकडे शिवमंदिराकडे जाऊन म्हणून आली का? पूजा बिजा घरची होऊ नाही गेली? नाही ताई, कुठं पूजा वगैरे व्हायचीच आहे. सगळं झाला बापा रेडी, स्वयंपाक बिंपाक. हे गुड्डीचे पप्पा याचे आहेत ना, तिकडे शिवमंदिराकडे गेले आहेत तर म्हणून आली तुमच्या घरी. कुंता पण जावई तर आमच्या घरी नाही आहेत ना. हो ताई, हे गेले आहेत तिकडे शिवमंदिराकडे, मोबाईल घेऊन गेले आहेत. आणि माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज नाही आहे. फोन लावीन म्हटली तर पाहि ना ताई, आजच सकाळी रिचार्ज संपला तर फोन लागून नाही राहिले. मग आता आधीच छान होता बापा. 10-20 रुपयाचा रिचार्ज करा, मिस कॉल द्या तरी जात होता. 10-20 रुपयाचे रिचार्ज महिनाभर चालत होते. आता बघ ना ताई, 300-350 रुपयाचा रिचार्ज मारतो आणि ज्या दिवशी संपते, जसं 10 वाजे संपला त्याच्यानंतर फोन बिन लागतच नाही. ओ बापा कुंता, बरोबर म्हणून राहिली. म्हणून आली मी फोन लावायसाठी. सांगितली होती ताई लवकर याल म्हणून. मग आम्हाला बायांनाच म्हणतात, तुम्ही घरी का करता, लवकर या नाही, माहित नाही आहे का महाप्रसाद राहते. नाही तर का वा कुंता, आता सणाच्या दिवशी उठला तेव्हापासून कामं राहते. तरी तिकडे शिवमंदिरात महाप्रसाद राहते म्हणून पटपट माणूस कामं करते लवकर उठून. मी आताच फोन लावली होती तुझ्या भाऊजींना या म्हणून. सगळं रेडी झाला म्हटली पूजेचा, या लवकर म्हणून. हो ताई, मी 10 मिनिट झाला घरी वाट पाहून राहिली. आता येतील, घडी येतील, आता येतील. नाही म्हणलं आता जाऊन फोनच लाव दे. घे हा फोन, घे लाव फोन. ताई यांचा नंबर असेल ना इथं सेव? माहित नाही बाबा आता पोराईनं सेव्ह केला आहेत की नाही. तर तुझा नंबर आहे सेव्ह केला. तुला पाठांतर नाही आहे का? आहे पाठांतर आहे. तर मग लाव ना, तर माहित आहे नंबर तर. हो दे ताई, लावते. लागला का कोणता फोन लागला? हो रिंग तर गेली ताई, उचलून नाही राहिले फोन. हॅलो मी कुंता बोलत आहे. कुंता, आता शांताताईचा नंबर आहे ना? हो ताईच्या घरी आली मी फोन करायसाठी. या ना घरी लवकर. अरे आलो, तरी घराजवळ आलोय मी. तू कुठं शांताराम भाऊच्या घरी आहे का? हो बाबा, तुम्ही आले नाही म्हणून वाट बघितली, म्हणलं आता फोन लावून टाकते. काहून, तुझा मोबाईल आहे ना घरी? हो तिथं बॅलन्स संपला ना, फोन लागत नाही. ठीक आहे, ठेवा, येत आहे मी. हो हो ठीक आहे. ताई घे हा फोन. आले ते घराजवळ आलो म्हणतात, मी चालली. हो दे, ठीक आहे, जा बापा. मग येशील तिकडे शिवमंदिरामध्ये जायसाठी? हो ताई येईन ना, येईन. जाऊन मग मिळूनच नाही का? हो मार घाई करत होती हे शांता, लवकर या म्हणून. आता आलो तरी पूजेचं सामान नाही आणत आहे ना. काही नाही बाबा. शांता आण ना लवकर पूजेचं सामान. का शांता, किती वेळ करून राहिली तू? फोन केली तर मार जशी म्हणत होती की सगळं रेडीच झाला आहे म्हणून. तोरण नाही लावली होती, काही नाही. तुळशीच्या समोर तोरण लावावं लागते ना. हो तर फक्त तोरणच तर नाही लावली होती. का झाला, तोरण लावले तर तुम्ही विसरली बाबा माझी आठवण. आंब्याचे पानं आणून तोरण लावायचे कामामध्ये होते ना मी. आता हे पोरही नव्हते, पोरांनी केला असता तर. एकटन काम केले तर बापा मार बोलून राहिले तुम्ही तर. सगळा एवढा सारा नैवेद्याचा करावं लागते तर मी नाही काही बोलत ना. घ्या आता, करा पूजा. हो आणा, सगळं सामान आणले ना, काही विसरली तर नाही? नाही तर मग सोनू जा बरं. हा सोनू तो आण, विशाल जा तो आण, असं नाही पाहिजे. नाही ना जी, सगळं सामान आणले बघा. विशालच्याही हातात आहे, सोनू नाही आणला झारी, सगळं सामान आणले. घ्या. सगळ्यात आधी तिथं तांदूळ ठेवा 5 ठिकाणी, आणि हे पुरी वडे मांडा एक आणि त्यांच्यावर दिवे ठेवा. सांगण्यापेक्षा आता तूच नाही ठेवली असती का? तुलाच तर पूजा मांडता येते चांगली. घ्या ना, करा ना तुम्ही. पंचमुखी गिरजा पार्वती हर बल हर हर महादेव. का बाबा तुम्ही पण पूजा मांडायचीच आणि पंचमुखी गिरजा पार्वती हर बल हर हर महादेव म्हणून राहिले. अरे शांता, आधीच म्हणावं लागते. म्हणा तुम्ही पण म्हणा. पंचमुखी गिरजा पार्वती हर बल हर हर महादेव. विशाल, ते पूजेची आरती दे इकडे. आमचे जेवढे पण सबस्क्रायबर्स आहेत, भाऊ बहीण काका काकू मामा मामी, जेवढे पण सगळ्या मंडळींना आमच्याकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांची इच्छा पूर्ण करो भोलेनाथ, एवढी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हा सर्वांना एकच विनवणी करते की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि
आतापर्यंत चॅनल मराठी हार्ट्स ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केले असणार तर प्लीज मराठी हार्ट्स चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आमच्या इथे हे पूजा करत आहेत महादेवाची. सांगा मग कमेंट्समध्ये कोणाकोणाच्या इथं आज पूजा करतात, कोण कोण कुठं कुठं गेले सांगा मग कमेंट्समध्ये. आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ते पण कळवा आम्हाला. राजश्वेताई, लताताई, रंजनाताई, अर्चनाताई, कविताताई, उमाताई, तुम्ही दररोज कमेंट्स करता त्याबद्दल तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. असेच कमेंट्स करत राहा. जय भोलेनाथ. हर बोला, हर हर महादेव.